मध्ये नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललोय पेनला, हमरापूर गणपती बुक करायला आपल्या सरगमचा. तर आपल्या गाडीत एवढे काय पोरं आहेत, यश विषय अमन भाई आणि आपली एक वॅगनर कुठे गेली. आपली वॅगनर पुढे. आता जाऊ आपण रस्त्यात भेटू. आपण काय थांबलो तर मी दाखवतो तुम्हाला, नाही तर डायरेक्ट हमरापूरलाच भेटू आपण डायरेक्ट. आता हमरापूरमध्ये एंट्री मारलेली आहे आम्ही. आपल्या गाड्या आहेत पुढे. आता बघू तर गणपती दिसायला स्टार्ट होतील. तुम्हाला सगळे गणपती दाखवू आम्ही ब्लॉगमध्ये. या कहाँ पे बना है इसके घर पे भेटू आता कुठं थांबतोय आम्ही गणपती बघायला. चालू झाले गणपती दिसायला फुल. रील कितना इथं पण आणि या साईडला पण गणपती. गणपतीच गणपती बताओ क्या चार साइडला जब रील वायरल हुआ ना उसको कंटिन्यू रील बनाता ना उसका लाइफ साइकिल हो जाता. अरे उसकी बहन बनाती है, उसकी बहन ही रील बनाती आता थांबलोय एका जागेवर. इथं मूर्त्या बघा. ही मागच्या वर्षीची चिंतामणीची मूर्ती बघा फक्त तुम्ही. मागच्या वर्षीची चिंतामणी काय वाटते भाई. आता थांबलोय. आपली पोरं आहे तिथं सगळी, ऋषादा निलोदा. आणि एवढा मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. ही मूर्ती बघा. योग्या बाय काय बोलतो. आपली पोरं आहेत. लल्ल्या बाय काय बोलतो. काय नाही, मराठी बोलतो. इंग्लिश बोलला. ही पण बघू शकत. ए मी काय बोलतोय. ए परश्या, ही मूर्ती कुठली रे. परेडचा महाराजा पण बघू शकता. तिथं छोटा आहे आणि तिथं मोठा आहे. हो आता कुठलं तरी घुसू या शॉप मध्ये. बघा काय अशा मूर्त्या आहेत. मूर्त्या भारी भारी मूर्त्या आहेत. आपण बघू अजून कुठेतरी. इथं पण आहेत. बघूया आता पुढं जाऊ. आपली पोरं पुढं चालली. आपल्याला बिल्डिंगचा गणपती बघायचा आहे. सरगमचा राजा या वर्षीचा कसा असणार आता बघूया. इथं पण लय भारी भारी मूर्त्या आहेत. तिरुपती थीम अभी अपन आगे जाने दे. बघूया. इथं पण आहेत. काय कलर केलेला नाही मूर्त्या म्हणून जास्त काय दाखवत नाही. जे झालेले आहेत पूर्ण ते दाखवतो तुम्हाला. आपली पोरं चालत चालली. बघूया पुढं कुठं थांबलं तर दाखवतो आता. निसर्ग आर्ट्समध्ये आपण बघूया काय मूर्त्या आहेत. आतमधल्याच मूर्त्या दाखवतो जे पेंट झालेले आहेत ते. बघू शकतात मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत आपल्या इथं. ही चिंतामणी पण भारी आहे. लय मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. ही पण बघा. मुसीबाय आपल्या अलाउड आहे. आपले को सब अलाउड आहे. आता इथं थांबलेलो मूर्ती बघा. इथं पण लय भारी भारी मूर्ती आहेत. होऊ शकता तुम्ही. तुम्ही बघा पोरं कांबळे सगळी इथं. बघा कुठली मूर्ती नक्की करतात. आम्ही लय शॉप हिडलो आहेत. दादासोबत आपला जो मागच्या वर्षीचा जो मूर्ती म्हणजे बनवलेली दादानी, तो दादा पण आहे सोबत आपल्या. अमन बाय आपली मागच्या वर्षी या दादानी मूर्ती बनवली, तो दादा पण आहे इथं. भारी भारी मूर्ती आहेत. हे पण बघू शकतात. बघू शकतात. आणि इथं आल्या लाईट गेली. आता बघू आता इथून कुठं जात असेल आम्ही पुढे तुम्हाला दाखवतो. आणि इथून वडापाव खाणार बिणार सगळं बघूया. आत्ताच मूर्ती डन केली आहे. आता आलो आम्ही त्या दादाच्या घरी. मागच्या वर्षी इथं बुक केली ते आम्ही. इथूनच बुक केली ते मागच्या वर्षी पण. हे बघा मूर्त्या. इथं काय आहेत मूर्त्या अजून. हा दादाचं घर. अमन गुप्ता. अमन गुप्ता वॉचमॅन झाला इकडचा. बघा तुम्ही इकडच्या पण मूर्त्या. हा दादाचं घर आहे. मूर्तीला कसं दादाच्या माहिती आहे. मीटिंग चालू आहे आपल्या पोरांची. आगी सारखं देतात ना, रेड आणि वरती भगवा करत जातात ना. नाही ना त्या मूर्तीला. त्या मूर्तीला या व्हाईट वाल्या मूर्तीच्या मागे बघ, रेड आणि ते भगवा सारखं देतात ना, आगी सारखं. ते चांगलं. व्हाईट चांगले आणि शॉल हा व्हाईट और कुठला रेड. रेड ना का कुठला. रेड कुठचं पण चांगलं आहे बघ. असे ब्ल्यू टोन मध्ये पण चांगली वाटते.
शायनिंग वाली ते नाही हे उशीवाली उशी शॉल जे टाकले ना पाठीमागनं हातावरती ती व्हाईट वरती हा पण चांगले होते. अरे आपल्या गणपतीला सांगतो तू. हो आता इथून काय दादासोबत बिलिंग विलिंग करून सोडू निघू. आता आलोय वडापाव खायला थांबलोय. आपली पोरं इथं बसलीत मस्त सोफे बिफे आहेत आणि गेलेत 3-4 पोरं आपल्या ऑर्डर द्यायला. आता इथून वडापाव खाऊन घरी जाऊ. जास्त काय मी शूट नाही करत, जेवढं शूट केलं एक कॅमेरा ऑन नव्हतं तिकडे, जेवढं शूट करू शकलं तेवढं करून केलं मी. इथं वडापाव खाऊ आणि निघू घरी डायरेक्ट. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. आम्ही अमरापूरला गेलो. मी आल्यावर काही शूट जास्त केलं नाही एवढं, 5-6 मिनटाचाच आपला ब्लॉग असणार. कारण की कुठं कॅमेरा अलाउड नव्हते, कुठं काय बोलत होते. मग ते एवढं ऐकापेक्षा आपल्या जिथं ओळखीचं होतं तिथं मी शूट केलं आणि जास्त कुठं नाही काय केलं. आता आपले गणपतीत ब्लॉग येतील आपले. आणायला जाणार तर पेनला तवाचं येणार एक. त्यानंतर पण खूप ब्लॉग आहेत आपल्या आगमनाचे, विसर्जनाचे. अजून 7 दिवस आपले. मी ट्राय करेन 7 दिवसाचे ब्लॉग काढायचे, 7 दिवसाचे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लवकरच भेटूया. आता गणपती येणारच आहे लवकरच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.